नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मित्रांनो पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। त्यांच्या मार्फत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढचे जे काही नियोजन असणार आहे तर या संबंधित माहिती जी आहे ती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे। तर त्या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ मी शेवट देणारच आहे, तुम्हाला सविस्तर क्लिप पाहायला मिळेल। त्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पद्धतीने नवनिर्वाचित सरकारमार्फत 600 रुपयाची वाढ म्हणजे 1500 मध्ये 600 रुपयाची वाढ करून 2100 रुपये जे करण्यात आलेले आहे, तर हे 2100 रुपयाचं अनुदान कधीपासून चालू होणार आहे, ही 2100 रुपयाची आर्थिक मदत कधीपासून सुरू होणार आहे, तर याबद्दलचे प्रश्न पत्रकारांमार्फत विचारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। तर त्यांच्याकडून या योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली की या योजनेअंतर्गतचे 2100 रुपये हे महिलांना दिले जाणार आहे। ज्या पद्धतीने शासनामार्फत आश्वासन देण्यात आलेलं आहे तर ते आश्वासन महिलांचं पूर्ण केलं जाणार आहे। म्हणजेच महिलांना 2100 रुपयाची आर्थिक मदत जी आहे ती दिली जाणार आहे। परंतु ही मदत कधी दिली जाणार आहे तर याबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांनी याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की जोपर्यंत अधिवेशनामध्ये याचा प्रश्न उपस्थित केला जात नाहीये, इतर मंत्रिमंडळामधील जे उमेदवार असतील, मंत्री असतील, यांचे जोपर्यंत मत ऐकून घेतलं जात नाहीये, सर्वांच्या एकमताने जोपर्यंत जाहीर प्रसिद्ध केला जात नाहीये, तोपर्यंत सध्या तरी अजून 2100 रुपयाचा विचार करता येणार नाही। ज्या वेळेस मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल त्याच्यामध्ये हा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उचलून धरला जाईल आणि त्या अंतर्गत ज्या पद्धतीने शासनाने आश्वासन दिलेले आहे तर ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल। तोपर्यंत मित्रांनो आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे जे 1500 रुपयाचं अनुदान आहे हे आता चालू राहणार आहे। म्हणजेच 2100 रुपये ज्यावेळेस निर्णय होईल तेव्हा आणि आता सध्या 1500 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत चालूच राहणार आहे। आता मित्रांनो ही योजना सुरू राहणार आहे हे तर आपल्याला कळालं, परंतु मित्रांनो याच्यामध्ये आता शासनाकडून याच्यामध्ये आणखी स्पष्टीकरण जे देण्यात आलेले आहे ते म्हणजे ज्या ज्या महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरल्या जाणार आहेत, म्हणजेच अटी आणि नियमाच्या निकषामध्ये बसणार नाहीत, तर अशा महिलांचे फॉर्म पडताळणी करून पुन्हा एकदा त्यांना रिजेक्ट केलं जाणार आहे, त्यांना या योजनेमधून बाद केलं जाणार आहे। हे सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी सांगायचं विसरलेलं नाहीयेत। त्याच्यामुळे ज्या ज्या महिलांनी अटी नियमांचा विचार न करता जर फॉर्म भरले असतील, त्या योजनेमध्ये पात्र ठरून अनुदान घेतलं असेल, आर्थिक मदत घेतली असेल, तर अशा महिला आता पुन्हा योजनेच्या पडताळणीमध्ये अपात्र जर ठरल्या तर त्यांना या योजनेमधून बाहेर पडावं लागणार आहे, म्हणजेच त्यांना या योजनेमधून बाद केलं जाणार आहे। तर ही मित्रांनो गोष्ट आवर्जून मुख्यमंत्र्यांच्या मार्फत सांगण्यात आलेली आहे। ही चालगडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। मुख्यमंत्र्यांमार्फत पहिलीची पत्रकार परिषद जे ती घेण्यात आलेली आहे। आता याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या अपडेट असतील, सरकारी योजना असतील, ज्या काही नवीन GR असतील, परिपत्रक असतील, तर या सर्वांची सविस्तर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शेवटी तुम्हाला या पत्रकार परिषदेची एक क्लिप तुम्हाला देता येते, क्लिप अवश्य आवर्जून पहा, जेणेकरून तुम्हाला योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेले हे समजून जाईल। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला पाहत राहा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। लाडकी बहीण योजना ज्याचा 2100 रुपये जाण्याची उदाहरण आता एक अशी चर्चा सुरू आहे की जेव्हा दिले तेव्हा चर्चा आहे। असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक प्रोसेस जे आहे प्रोसेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। कृतीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये, पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे। जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे। पण नंतर त्यातले अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही। मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर नाही। अशा जर या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या
आमच्या माहिती मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. अभय देशमुख